जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून आज सोन्या आणि चांदीच्या दराने पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित केलेला आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यांदाच इतिहासामध्ये जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दराने जवळपास 1,20,000चा टप्पा गाठलेला आहे। तर दुसरीकडे चांदीसुद्धा महाग झाली असून चांदीने 1,51,000चा आकडा पार केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता सण उत्सवांच्या मुहूर्तावर जे आहे या दरवाढीचा परिणाम ग्राहकांवर होणार असल्याचं पाहायला मिळतं आहे। नेमकं या दरवाढीची नेमकी कारणं काय आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगणार आकाश दादा, सातत्याने जे सोन्या चांदीच्या दरात वाढ होते, नेमकी एवढ्या 15 दिवसात झालेली वाढ जर लक्षात घेतली तर 5,000 ते 7,000पर्यंत वाढ आहे। आता हे शॉर्ट टर्ममध्ये सोन्याचे भाव वाढलेले आहेत। 1,20,500पर्यंत सोन्याचा भाव गेलेला आहे। याच्या मागचे मुख्य कारण जे आहे ते जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे सोन्यामध्ये सातत्याने इन्व्हेस्टमेंट वाढते। बाकी मार्केट्स अनस्टेबल असल्यामुळे सगळी इन्व्हेस्टमेंट ही सोन्यामध्ये येते। आणि रिसेंटली US गव्हर्नमेंट आणि फेडरल बँकचे जे पॉलिटिकल टेन्शन जे सुरू आहे त्याच्यामुळे सोन्यामध्ये सातत्याने वाढ होते। आणि येणारे जे इंटरेस्ट रेट्स मीटिंगचे जे टार्गेट्स आहे त्या इंटरेस्ट रेट अजून कमी व्हायची शक्यता आहे। तर तेही एक कारण आहे सोन्याचे भाव वाढायचे। तर वेगवेगळे आंतरराष्ट्रीय बाजारातल्या घडामोडी जे आहेत ती कारणं आहेत। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत, नेमका ग्राहकांवर काय परिणाम झाला आहे ते जाणणार आहोत। सोन्याच्या दराने आज इतिहास रचला आहे। या ठिकाणी पहिल्यांदा सोनं 1,21,000वर पोहोचलेलं आहे। कशा पद्धतीने नेमकी हौस पूर्ण करतायत? सध्या ठरवलं होतं की दसरा आहे त्यामुळे खरेदी करायला येऊ, पण मागच्या आठवड्यातच भाव 1,11 होता आणि आज अचानक 1,17 झालेला आहे। त्यामुळे थोडंसं असं म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट जी असतो की 10,000 15,000 प्रत्येक जे मिडल क्लास आहे ते खरेदी करायला येतात, पण आजकाल 10-15,000 काहीच येत नाही। त्यामुळे बरेच लोकांची नाराजगी आहे, पण तरी लोक मेहनत करतात की आपण खरेदी करूयात। कुठेतरी जे आहे आपलं बजेट जे आता भाववाढीमुळे कोलमटलं आहे असं वाटतं का? कारण तुम्हाला हौस कशी पूर्ण करायची? कारण दागिने जर म्हटलं तर महिलेचा अलंकार असतो। हौस म्हटलं तर खूप कठीण झालेलं आहे। आता हौस हा प्रकार सोडून आम्हाला आता असं वाटतं की खोटे दागिने किंवा बेंटेक्स याच्याकडे वळायला पाहिजे। पण महिलांना सोनं आणि चांदीचं आकर्षक जास्त असल्यामुळे ते किती म्हटलं तरी बंगाई गोल्डमध्ये येतातच। कमी झाली कमी हौस तर बऱ्यापैकी झालेलीच आहे। नेकलेसच्या ऐवजी बारीक चैनमध्ये जातात, कानातले मोठे आवडतात तर बारीक टॉप्स घेत आहेत। त्यामुळे हौस बऱ्यापैकी महिलांची कमी होऊन चाललेली आणि महिलाही यावरती नाराजगी दाखवत आहेत। तर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या ज्या घडामोडी आहेत आणि याचा परिणाम जो आहे थेट सोन्या आणि चांदीच्या दरावर झाल्यामुळे कुठेतरी याचा ग्राहकांवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं आहे। सोन्याने आज जवळपास 1,20,000चा टप्पा गाठलेला आहे, तर चांदी जी आहे 1,51,000 रुपयांवर पोहोचलेली आहे। त्यामुळे आता हौस नेमकी कशी पूर्ण करायची? आगामी काळामध्ये दसरा आहे, दसऱ्याच्या मुहूर्तावर जे सोनं खरेदी करतील ग्राहक त्यांच्या खिशाला नक्कीच या दरवाढीमुळे कात्री बसणार असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।